भीती, दुःख म्हणजे त्रास, दुःख म्हणजे यातना, पण दुःख म्हणजे संधी, दुःख म्हणजे उत्कर्ष आणि दुःख म्हणजे प्रगती. ह्या दोन शक्यतांमधला फक्त एकच भागात फरक आहे. तो फरक म्हणजे आपला दृष्टिकोन. तर चला मित्रांनो, आज ह्या दुःखाविषयी आपण दृष्टिकोन बदलूया. मित्रांनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे ना, आजचा हा व्हिडिओ कृपा करून पूर्ण बघा. कदाचित तुम्हाला जगण्याचा एक नवीन मार्ग सापडू शकेल. नमस्कार मित्रांनो, जय श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजपासून 5 वर्षापूर्वी जर तुम्हाला कोणी भेटलं असतं आणि त्यांनी सांगितलं असतं तुम्हाला की हा जो माणूस आहे, हा माणूस पुढच्या 5 वर्षानंतर स्वतःला असं करून घेईल आणि स्वतःचं जीवन असं करून घेईल की तो 5 वर्षानंतर तुमच्या समोर बसेल आणि तुम्हाला सांगेल की दुःखातून मार्ग काढून तुम्ही प्रगती कशी करू शकता, तर लोक तुमच्यावरती हसले असते. लोकांनी तुम्हाला वेडं म्हटलं असतं. ते म्हटले असते, हे कसं शक्य आहे, हे शक्यच नाही, हा तर संपलाय. अर्थात त्या लोकांची ती काही चूक नाही, कारण जग जे आहे ना, हे आपल्याला एक तर आपल्या वर्तमानाच्या परिस्थितीतून किंवा भूतकाळाच्या चष्म्यातून बघत असतं. पण आपल्यातली जी क्षमता असते ना, ही फक्त आपल्यालाच माहिती असते. आणि ती क्षमता जी असते ना, ही क्षमतेकडे जोपर्यंत आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत नाही ना, तोपर्यंत आपल्यालाच आपल्या शक्यतांच्या समज येत नाही. आणि हे जे दुःख असतं ना, हे दुःख आपल्याला आपल्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी अतिशय उपयोगी पडतं. पण दुःखामध्ये काय होतं माहिती का, दुःखामध्ये आपण खचून जातो. दुःखामध्ये आपल्यातल्या शक्यतांचा आपण विचारच करत नाही, आपण आत्मचिंतन करत नाही. कारण दुःख जे असतं ना, हे एक इतकी मोठी संधी असते आपल्याला की आपल्याला आत्मकेंद्रित होऊन आपल्याविषयी आत्मचिंतन करण्याची एक खूप छान अशी एक संधी आपल्याला त्या स्वामींनी दिलेली असते. मित्रांनो, मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट मी कुठेतरी वाचली आणि मी त्या गोष्टीतून बघितलं, म्हणजे ती एक कथा होती. तर त्या कथेमध्ये काय सांगितलं होतं ते ती कथा तुम्हाला सांगतो. समुद्र मंथनाच्या वेळेस खूप त्या समुद्र मंथनातून खूप काही गोष्टी निघाल्या, म्हणजे कल्पवृक्ष, कामधेनू वगैरे वगैरे वगैरे, अमृत, विष, आणि अजून एक असं तत्व निघालं जे तत्व मानवासाठी होतं. आणि ते तत्व जे आहे ना, ते तत्व मानवाला द्यायचं असं, कारण ते मानवासाठी होतं असं त्या देवलोकामध्ये निश्चित झालं. आणि ते तत्व मानवाला जर दिलं तर 2 शक्यता होतात. मानव त्या तत्वाने परिपूर्ण झाला असता आणि त्यांनी काही केलंच नसतं, कारण परिपूर्ण झाल्यावर माणूस काय करणार, हा एक भाग येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा दुरुपयोगही झाला असता. तर त्या देवांच्या सभेमध्ये असं ठरलं, म्हणजे असं चर्चा झाली या विषयावरती की हे तत्व ठेवायचं कुठं. कारण त्याच्यामध्ये असं होतं की मानवाने ते शोधलं पाहिजे, पण ते शोधल्यानंतर सुद्धा त्याचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे, हा त्याच्यातला एक विशेष भाग होता. मग काही म्हणजे इंद्र भगवान म्हणाले की ते देव आपण कुठल्या तरी एका मोठ्या पर्वताच्या टोकावर किंवा एखाद्या अशा स्थळी आपण हे करू की काही विशेष व्यक्तींना ते शोधता आलं पाहिजे. पण मग देवाचं असं म्हणणं झालं की मानव हा काय ते कुठेही पोहोचेल, त्याचं काय ते तत्व त्याच्या हाताला लागलं सहजासहजी की मग काय उद्दिष्टच राहणार नाही. कोणी म्हटलं की ते पाताळामध्ये ठेवूया, की खाली कुठेतरी असं दडून ठेवूया ते, की ते शोधलं पाहिजे त्याने, आणि जो शोधेल तो त्याचा उपयोग करून घेईल, म्हणजे ज्याला उपयोग करायचा असेल तोच ते शोधेल. पण मग परत त्याच्यात असं झालं की माणसाचं काय सांगता येतं, तो त्या पातळात पण जाऊन पोहोचेल, आणि मग ते सगळ्यांच्या हाती लागले की मग ते काय खरं नाही. अर्थात मग आपले नारद मुनी तिथं आले, नारायण नारायण म्हणत.
ते म्हणाले, तुम्ही काय विचार करताय? तुम्हाला मी अशी एक जागा सांगतो की जिथं फार सहजपणे त्याला पोहोचता येणार नाही, काही विशेष स्थितीमध्येच तो तिथपर्यंत पोहोचू शकेल. तर ते सांगितलं, ते म्हणाले मग अशी जागा कुठे आहे? म्हणले, अहो ते तत्व आहे ना, तुम्ही त्याच्या आतमध्येच ठेवा. कारण माणूस हा असा प्राणी आहे ना की तो सगळीकडे भ्रमण करून सगळं काही हे करेल, पण तो स्वतःच्या आतमध्ये कधी बघणार नाही सहजासहजी. आणि मग ते तत्व जे आहे ना ते आपल्यामध्ये ठेवलं गेलं. तर मित्रांनो, ह्याच्यामधून बोध काय की जे काही आहे ना, जे काही स्वरूप आहे आपलं, ते आपल्या हातच आहे. आणि हे स्वरूप ओळखण्याची सगळ्यात उत्तम संधी म्हणजे आपले दुःख. कारण जेव्हा सगळं आपल्याकडे असतं ना, तेव्हा आपण कधी कुठल्या गोष्टीचा विचार करत नाही. कारण जे जसं आहे तसं चाललेलं असतं आणि आपण त्याच्यामध्ये आपल्या आरामाची जागा तयार झालेली असते. आणि जेव्हा आरामाची जागा तयार झालेली असते ना, तेव्हा मग आपण अजून काही क्षमता किंवा अजून काही आपलं उत्कर्ष याचा कधी विचारच करत नाही. पण मग होतं काय, जेव्हा दुःखामध्ये माणूस जातो ना, जेव्हा दुःख येतं तेव्हा मग माणूस विचार करायला लागतो की अरे मला काहीतरी केलं पाहिजे, कारण मला जगायचंय. अर्थात मला जगायचंय. जगणं हे माणसाचं एक मूलभूत हक्क आहे. अर्थात काही भेकड असतात, ते आत्महत्या वगैरे अशा काहीतरी गोष्टी करतात. पण ज्यांच्या पुरुषार्थ खरंच जागी असतो ना, अशी माणसं ह्या दुःखामध्ये क्षमता आणि शक्यता शोधतात. आणि हीच एक संधी असते की ज्या संधीमध्ये आपल्याला अशा गोष्टी सापडतात ज्या गोष्टीचा कधी आपण विचारच केलेला नसतो, किंवा आपण कधी चांगल्या स्थितीमध्ये आपण त्या गोष्टीचा कधी विचारच करत नाही. तुम्हाला मी आज खरं सांगतो की मी बऱ्याच वेळेला म्हणजे काय, मी दिवसातून किमान एकदा तरी त्या परमेश्वराने जी माझ्या आयुष्यात दुःख दिली ना, त्याच्याबद्दल मी त्याला धन्यवाद देतो. कारण ती दुःख जर माझ्या आयुष्यात आली नसती ना मित्रांनो, तर आज मी जसा आहे ना तसा कधीही होऊ शकलो नसतो. मी त्या देवापर्यंत, त्या परमेश्वरांपर्यंत, त्या स्वामींपर्यंत पोहोचू शकलो नसतो. ते काय आहे, ती शक्ती काय आहे, ते कधी मी जाणूनच घेऊ शकलो नसतो. ते चैतन्य जे असीम आहे, त्या असीम चैतन्याचा शोध मी कधी घेतलाच नसता. मी कधी ज्ञानच मिळवलं नसतं. मी काय आहे हे कधी जाणूनच घेतलं नसतं. मी काय आहे, हे जग काय आहे, तो परमेश्वर काय आहे, ते स्वामी काय आहेत, मी जाणूनच घेतलं असतं. आणि ते जर जाणून घेतलं नसतं तर आज जी काही सहजता माझ्या आयुष्यात आली आहे ना, ती कधी आलीच नसती. हे सगळं दुःख करतो. दुःख हे आपल्याला आतून बाहेरून बदलून टाकतो. पण त्या दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याकडे पाहिजे. हा दृष्टिकोन आहे ना, त्याला ऍटिट्यूड म्हणतो आपण. ऍटिट्यूड इंग्रजीमध्ये. हे ऍटिट्यूड किंवा हा जो दृष्टिकोन असतो ना, हा दृष्टिकोन आपल्या आयुष्यात अतिशय म्हणजे अतिशय महत्वाचा असतो. त्या स्वामींची साधना आणि गोष्टीकडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन आणि ज्ञान, या तीन गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण हवी त्या परिस्थितीवरती मात करू शकतो. आणि ते जे भय जे हवी होतं ना आपल्यावरती किंवा झालेलं असतं, त्या भयावरती मात करणं अतिशय सोपं होऊन जातं. खूप सोपं होऊन जातं. आणि सहजपणे कुठल्याही गोष्टींकडे बघण्याचा आपला जो दृष्टिकोन आहे ना, तो अगदी सहज होऊन जातो. सहज. आणि ही सहजता जेव्हा येते ना, तेव्हा मग कशाचीही भीती राहत नाही. कारण आपल्याला समजतं की आपण अशा ठिकाणी किंवा अशा पद्धतीने आपण गोष्टी हाताळायला शिकलोय ना, की येईल त्या गोष्टीला आपण सामोरं जाण्याची ताकद किंवा ती जी शक्ती आहे ना, ती आपल्याला आलेली असते. आणि मग हे समजतं आपल्याला की प्रत्येक दुःख हे आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेलं आहे. हे आयुष्य आहे ना, हे शाळेसारखं आहे. म्हणजे कसं आहे माहिती का, की आता नाही तसं, पण पूर्वी तसं होतं की पहिलीच जायचं, शाळेत जायचं, पहिलीच शिकायचं, वर्षाची परीक्षा द्यायची, परीक्षा पास झालं तर तुम्ही दुसरीच जाणार, नाही तर परत पहिलीत बसायचं, परत शिकायचं आणि परत ती परीक्षा द्यायची. जोपर्यंत तुम्ही पास होत नाही तोपर्यंत तुम्ही पहिलीतच राहणार, दुसरीत जाणार नाही. तसंच आयुष्याचं पण येणारा प्रत्येक अनुभव हा आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी आलेला असतो. आणि जोपर्यंत आपण त्याच्यातनं शिकत नाही ना,
तोपर्यंत तो अनुभव अजून जास्ती दुःखदायक होत जातो. तो तिथपर्यंत आणि त्या अवस्थेपर्यंत दुःखद आणि अतिशय त्रासदायक होत जातो, जोपर्यंत आपण त्याच्यातनं काही घेत नाही आणि आपण पुढे जात नाही, तोपर्यंत तो अजून जास्ती विदारक आणि दुःखद होत जातो. तर हे जे अनुभव येतात ना, त्या अनुभवातून फक्त शिकणं एवढीच त्या स्वामींची अपेक्षा आहे, की तुम्ही त्या अनुभवातून, त्या दुःखातून शिका आणि मोठे व्हा आणि स्वतःचा उत्कर्ष करा. ह्या व्यावहारिक जगामध्ये उत्कर्षाच्या परिभाषा वेगवेगळ्या आहेत, पण ह्या सृष्टीला आणि त्या परमेश्वराला आपला आत्मिक उत्कर्ष अपेक्षित आहे. म्हणजे आपल्या अंतर्मनातून आणि आपल्या पूर्ण अंतर्विश्वातून आपण आत्मबोध घेऊन आणि जी ती असीम शांती आहे ना, त्या शांतीचा आपल्याला ध्यास धरायला हवा. हे त्या पूर्णपणे त्या परमेश्वराला अपेक्षित आहे. आणि जेव्हा हे होतं ना, तेव्हा आपल्याला आत्म्याचं स्वरूप समजतं, की आत्म्याचं स्वरूप काय, आपण कोण आहोत आणि आपलं कार्य काय आहे इथं. कारण हे बघा, ही गोष्ट तर 100% खरं आहे, की आपलं काहीतरी उद्दिष्ट आहे. तुम्ही प्रत्येक माणसाने जर फक्त हे समजून घेतलं ना, की आपलं ह्या पृथ्वीवरती, ह्या सृष्टीमध्ये येण्याचं उद्दिष्ट काय, फक्त एकदा एवढी गोष्ट जर समजली ना आपल्याला, तर आपल्याला कशाचं काहीच राहणार नाही. म्हणजे हे असं आहे ना, की हेच तर अध्यात्म आपल्याला सांगतं. अध्यात्म आपल्याला हे सांगतं की तुम्हाला हे जाणून घ्यायचंय की तुम्ही कोण आहात, हे आत्मा काय आहे, ही ऊर्जा काय आहे, आणि हे जे काही समग्र विश्व आहे, हे समग्र जे काही ब्रह्मांड आहे, ही जी काही गतिमान ऊर्जा आहे ना, ही ऊर्जा कशा पद्धतीने संचार करते, हेच आपल्याला अध्यात्म सांगतं. आणि हेच सगळं काही शोधून त्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे. आणि हे सगळं जाणून घ्यायचं असेल ना, तर मी तुम्हाला सांगू का, जर तुमच्या आयुष्यात काही दुःख असेल ना, तर समजून घ्या की तुम्ही त्या पायरीवरती आहात की जिथं तुम्हाला हे सगळं समजणार आहे. फक्त समजून घेण्याची इच्छा पाहिजे. त्यामुळे जे कोणी दुःखी असतील ना, त्यांनी आनंदित व्हा, कारण ही तुम्हाला त्या परमेश्वराने दिलेली सगळ्यात मोठी संधी आहे. याच्यापेक्षा अजून चांगली संधी तुमच्या आयुष्यात कधी येऊच शकत नाही. जर दुःखी कुठल्याही पद्धतीचे दुःख असू दे, तुम्हाला दुःख आर्थिक असू दे, तुम्हाला शारीरिक असू दे, तुम्हाला दुःख मानसिक असू दे, तुम्हाला कुठलंही दुःख असू दे, दुःख म्हणजे संधी, हे समजलं ना की मग काही खरं नाही. मग समजा की तुम्ही त्या पायरीवर आहात जिथून सगळं काही चांगलंच होणार. कारण आर्थिक दुःख असेल तर मग तुम्हाला श्रीमंत होता येईल. जर शारीरिक दुःख असेल तर तुम्हाला अधिक प्रबल होता येईल, कारण शारीरिक दुःख आल्याशिवाय तुम्हाला काय केलं पाहिजे हे समजणार नाही. म्हणजे आपण अदरवाईज कधी सकाळी उठून मग ते योगा करणे, व्यायाम करणे कधी करणार नाही. कुठंतरी दुःख आलं की मग आपल्याला समजतं काय आपल्याला हे केलं पाहिजे, मग ते आपण करायला लागतो आणि मग तिथून सगळं चांगलं व्हायला सुरुवात होतं. पण मग ते कसं आहे की ते पण असं आहे की ते थोडंसं आहे ना, जोपर्यंत लहान मुलाला एक थप्पड बसत नाही ना, तोपर्यंत मग तो सरळ होत नाही. हे असं आहे, आपल्याला ती थप्पड असते. दुःख म्हणजे आपल्याला त्या परमेश्वरांनी मारलेली थप्पड आहे की बाबा रे जागा हो. आता जे जागे होतात ते पुढे जातात. असंख्य इतिहासामध्ये असे असंख्य उदाहरण आहेत की जी लोक, ज्याला मूर्खात काढलं होतं लोकांनी, आणि अशा लोकांनी इतिहास घडवलाय, कारण ते योग्य वेळी आत्मकेंद्रित झाली म्हणून त्यांनी तसं ते केलं. आत्मकेंद्रित होणं, दुःख आपल्याला आत्मकेंद्रित करतं. दुःखामध्ये संधी शोधणं हे दुःखाचं प्रयोजन आहे, दुसरं काहीही नाही. संधी असते आपल्याला परिपूर्ण करण्यासाठी. एक मिळाली अतिशय उत्तम संधी म्हणजे दुःख, यातना. कारण यातनेमधून बाहेर पडण्याचं कारण म्हणजे जे काही साधन असतं ना, ते आपल्याला शोधून काढायचं असतं. आणि कार्यकारण भाव म्हणजे काय, कुठलंही कार्य, आपल्या आयुष्यात घडणारे कुठलीही घटना किंवा कार्य हे एका कारणाशिवाय घडतच नाही आणि घडूच शकत नाही. या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कारण आहे. कारणाशिवाय काहीही नाही. आपल्या आयुष्यात आलेलं कुठलं सुख पण कारणाशिवाय नाही आणि कुठलं दुःखही कारणाशिवाय नाही. सगळं काही एका कारणासाठी आहे. आणि हेच आहे आयुष्य. मी किती घटना बघतो
किती वाचतो माहितीये का, पेपरामध्ये कुठेतरी बातम्या वाचायला मिळतात, मोठ्या मोठ्या सॉफ्टवेअर इंजिनियर, मोठे मोठे लोक आत्महत्या वगैरे काहीतरी करतात. हो, हे जीवन हे असं नाही हो, हे भेकडपण आहे. कारण म्हणजे काय सांगू मी तुम्हाला, म्हणजे मी सुद्धा तो मूर्खपणा करून म्हणजे करायचा प्रयत्न, मला कोणीतरी वाचवलेलं आहे त्याच्यातनं, मी कोणीतरी हे, पण हे सगळं नाहीये. म्हणजे हा भेकडपणा अशासाठी आहे की जो सामना करू शकत नाही ना, तो आयुष्य काय जगणार. म्हणजे तुम्ही हतबल झाल्यावरती तुम्ही जेव्हा शक्यतेचा विचार करता ना, तेव्हा तुम्हाला तो पुरुषार्थ जो आहे ना तो समजतो. आणि हे असंच आहे. माझ्याकडे म्हणजे 2 ते रस्ते जे असतात, त्या रस्त्यापैकी एक योग्य रस्ता निवडणं, ह्याच्यामध्ये खरी मजा आहे. म्हणजे तुम्ही जर का तो थोडे दिवस तुम्हाला त्रास होईल, थोडे दिवस हे होईल, म्हणजे पण जेव्हा तो मार्ग तुम्हाला सापडेल ना, तेव्हा मग सांगतो तुम्हाला, तुमच्यासारखे फक्त तुम्हीच असता. मग सगळं जग तुमच्याकडे येतं, सगळे तुमच्याशी परत सगळं 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 नीट होतं. तो वेळ आणि तो संयम एवढा फक्त व्यवस्थित हाताळायचं. संयम आणि वेळ आली की प्रत्येक गोष्टी होतात म्हणजे होतात. ह्या गोष्टीवरती अढळ विश्वास पाहिजे. त्या स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवून त्यांना समर्पित व्हायचं, आपला पुरुषार्थ नीट करायचा, आपल्या आयुष्याकडे योग्य दृष्टिकोनाने बघायचं. आणि हीच खरी भक्ती आहे. तुम्ही पूजा पाठ आणि अजून काही करून आणि काय बाकीच्या सगळ्या गोष्टी होऊन काहीही होत नाही. मी परत एकदा सांगतो, भावहीन श्रद्धा काहीही कामाची नाही. म्हणजे काहीच कामाची नाही. श्रद्धेमध्ये सुद्धा योग्य भाव असला पाहिजे. त्यामुळे आजपासूनच या दुःखांकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघायची सुरुवात करा. आणि तुम्हाला जर का ह्यामध्ये काही अडचणी येत असतील तर परत सांगतो, आपलं कम्युनिटी आहे, त्या कम्युनिटीमध्ये येऊन या विषयावरती चर्चा होऊ शकेल. किंवा तुम्ही मला प्रश्नही कमेंटमध्ये विचारा, तुम्ही कमेंट करा. म्हणजे मी याबद्दल काय म्हणतो की मला आहे ना, या सगळ्या गोष्टी मला रोज मी हे करतो ना, ही सगळं जे काही करायचंय ना मला, त्याच्यामध्ये मला खूप प्रेरणा मिळते. माझी जेव्हा सबस्क्रायबर वाढतात, जेव्हा लोक माझ्या ऐकतात, जेव्हा जोडली जातात, तेव्हा मला असं वाटतं मनातून की अजून आपल्याला काय चांगलं देता येतील. गोष्टी सगळ्या माझ्याकडे आहेत, पण त्या कशा मांडायच्या ह्याच गोष्टीचा फक्त मला अभ्यास करायला लागतो. मग ते कसं होतं की खूप जास्ती मग मला उत्साह मिळतो की अरे नाही, लोक ऐकतात. मग आपली ही जबाबदारी आहे की त्यांना आपण चांगल्यातलं चांगलं सांगितलं पाहिजे, किंवा चांगल्यातलं चांगलं काहीतरी दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या आयुष्यात फरक पडेल किंवा त्यांच्या आयुष्यात बदल घडतील. आणि माझा हा परिवार आहे, ह्या परिवार मला खूप, मी इमोशनल अटॅच आहे. हे जे काही करतोय नेहमी त्याच्याबद्दल मी अतिशय भावनिक जोडले गेलेलो आहे. मला हे फार छान वाटतं की लोक मला प्रश्न विचारतायत, मी त्यांना उत्तर पण देतोय. माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जे काही मला प्रश्न विचारतात, मी व्यवस्थित मला जसं जमेल तसं मी त्यांना उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. कारण काय माहिती का, मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी तुमचं माझं नातं असेल कुठल्या तरी जन्मीचं, त्यामुळे तुम्ही माझ्याशी जोडले गेलेले आहात. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये काहीतरी असेल हो. म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघताय, मग तुम्हाला ते आवडतंय किंवा नाही आवडत, पण मग काहीतरी तर असेल त्याच्यामुळे तर तुम्ही तुमच्या समोर आलं आणि तुम्हाला बघावं असं वाटलं म्हणून तुम्ही ते बघताय. कार्यकारण भाव करत, कारणाशिवाय कुठली गोष्ट होत नाही. त्याच्यामुळे मित्रांनो, असेच माझ्याशी जोडलेले राहा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमचे कमेंट करा. कमेंटमध्ये कमीत कमी नुसतं स्वामी समर्थ तरी लिहा, एवढीच विनंती करतो आणि आज मी इथंच थांबतो. जय श्री स्वामी समर्थ. खूप खूप धन्यवाद.